हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया क्लास 1 मॅथ्स वर्कबुक पेज नंबर 66 रिव्हिजन 71 to 90. 71 to 90 नंबर्सची आपण पुन्हा एकदा ओळख करूया. रीड अँड राईट द मिसिंग नंबर्स. आता इथे नंबर्स हे रीड करायचे आहेत आणि मिसिंग नंबर्स हे राईट करायचे आहेत. 81, 82, 83, 84, 85 असं सिरियली 90 पर्यंत खालून वरती लिहिलेले आहेत. तसंच आपण इथे मिसिंग नंबर्स लिहूया. 81, 82, 83, 84, 85 आणि 86. इथे 84 आहे. 84च्या नंतर येतो 85, 86, 87, 88, 89. आता इथे काय लिहिणार? 84 आहे. 84च्या वरती इथे 85 आहे म्हणून इथे 85, 86, 87 आणि 84च्या बिलो 83, 82. नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. हे मॅच करायचं आहे, जोड्या जुळवायच्या आहेत. हा आहे 81. आता 81 कुठे लिहिलाय? हा आहे 79, 81. ओके, इथे हा 81 झाला. 79. आता इथे काय आहे? 79. ओके. 76. आता हे काय आहे? हे दोन झाले. 77 नाही, 76. हो, हा 76. 83. आता 83 कुठे आहे? हा 70, हा 70, हा 80. 83. 77, 77, 75 हाच राहिला. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला काउंट टेन्स, काउंट वन्स अँड राईट द नंबर. इथे टेन्स किती आहेत आणि वन्स किती आहेत म्हणजे युनिट्स किती आहेत हे काउंट करायचे आहेत आणि नंबर लिहायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 टेन्स आहेत म्हणून ते पहिल्यांदा आपण इथे 8 लिहायचे टेन्स प्लेसला. आणि 1, 2, 3, 4 युनिट्स आहेत म्हणून इथे युनिट प्लेसला 4 लिहायचे. म्हणजे हा झाला 84 नंबर झाला. आणि टेन्स म्हणजे काय असतो? 10 बीड्स आहेत म्हणजे 10 मनी आहेत ते एकत्र बांधलेले आहेत आणि त्याचा एक टेन्स होतो. असे 1, 2, 3, 4 असे टोटल 8 टेन्स ठेवले तिथे. इथे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टेन्स आहेत म्हणून इथं टेन्स प्लेसला 7 लिहूया. युनिट्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणून युनिट प्लेसला 7 लिहूया. म्हणजे हा नंबर झाला 77. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नंबर्स obtained by interchanging the digits of the following numbers. म्हणजे खाली हे नंबर्स लिहिलेले आहेत त्यांचे डिजिट्स म्हणजे हे आकडे इंटरचेंज करायचे आहेत म्हणजे पुढचा पाठीमागे मागचा पुढे असं. अँड राईट द टेन्स अँड युनिट्स ऑफ बोथ नंबर्स म्हणजे नंतर जो नंबर होतो तयार त्याचे टेन्स युनिट्स लिहायचे आहेत. तर इथे 75 नंबर आहे. ओके. 75 मध्ये 7 आणि 5 हे डिजिट्स आहेत. त्याच्यात इथे पहिल्यांदा 7 आहे नंतर 5 आहे. आपण इथे पहिल्यांदा 5 लिहूया आणि नंतर 7 लिहूया. हे झालं इंटरचेंज म्हणजे अदलाबदल केली. आता याच्यामध्ये 7 आहे टेन्स जागे म्हणजे टेन्स आहेत म्हणून 7 टेन्स आणि 5 युनिट्स. इथे 5 टेन्स आहेत तर 7 युनिट्स आहेत म्हणजे हा नंबर 75 होता आणि नंतर झाला 57. तसंच इथे आपल्याला 84 नंबर दिला आहे. 84 मध्ये 8 आणि 4 हे दोन डिजिट्स आहेत. पहिल्यांदा 8 आहे नंतर 4 आहे. याची अदलाबदल करूया म्हणजे इंटरचेंजिंग करूया. तर पहिल्यांदा 4 लिहूया आणि नंतर 8 लिहूया. आता हा 84 नंबर याच्यामध्ये 8 टेन्स आहेत आणि 4 युनिट्स आहेत. आता हा 4
48 नंबर, याच्यामध्ये 4 टेन्स आहेत आणि 8 युनिट्स आहेत. ओके, समजलं? तर मुलांनो, फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.